हॅलो मित्रांनो, आपण केला होता कोकण ट्रिपचा प्लॅन आणि प्लॅन होता 3 दिवसांचा. त्याच्यामुळे आपण सकाळ सकाळ पोहोचलो होतो दिवेआगार बीचवरती आणि या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय केलं, गाडीतलं सामान खाली घेतलं आणि ते आपण बनवले पोहे आणि सर्व फॅमिली वगैरे बसून आम्ही पोहे वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर आम्ही गेलो बघा समुद्र फिरायला. दिवेआगारचा बीच एकदम छान होता, तर फिरायला गेलो आणि एवढी मज्जा येते ना भावांनो. 3 दिवसाचा प्लॅन एकदम बेस्ट प्लॅन होता. त्याच्यानंतर असे काही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर भावांनो, हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. हो आहे दिव्यागाचा बीच, एकदम भारी. सकाळच्या वेळेस एवढं भारी वातावरण झालं होतं, सगळ्यांनी खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केला या बीचवरती. त्याच्यानंतर भावांनो बघा, असं आपण रील्स वगैरे काय काढलंय. त्याच्यानंतर आपण तिथून गेलो दुसऱ्या बीचवरती भावांनो, शेकांटा बीचच्या त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी बायकोसोबत असा हातात हात घातला आणि निघालो बघा समुद्रात दिसेने. मागून मेवणं व्हिडिओ काढत होता. त्यानंतर आमचं पिल्लू आलं. पिल्लू पण म्हणलं पप्पा मला सोबत पण व्हिडिओ काढा. मग पिल्लूला पण हातात धरला आम्ही दोघांनी आणि पिल्लूचा पण व्हिडिओ शूट केला. एकदम भारी मज्जा आली भावांनो. त्याच्यानंतर बायको म्हणली आपण दोघं असा व्हिडिओ काढू. मग आम्ही दोघं पण असा व्हिडिओ काढला आणि एकदम मज्जा येत होती. बायकोला मी असं दाखवत होतो, बॉटन हे बघ ते बघ. एकदम फॅमिली ट्रिप आणि एकदम भारी प्लॅन झाला होता या ट्रिपचा आमचा. दिव्यागर वगैरे मस्त फिरलं मित्रांनो. त्याच्यानंतर आपण चाललो होतो श्रीवर्धनचा बीच बघण्यासाठी आणि एकदम भारी वातावरण होतं आणि सगळा रस्ता मित्रांनो हा समुद्राच्याच बाजूने होता. याच्यावरती आपल्याला खूप असे बरेच छोटे छोटे बीच पण पाहायला भेटतात. आणि त्याच्यानंतर आपण आलो बघा श्रीवर्धन बीचवरती. परंतु तिथं आल्यानंतर ना खूप मूड ऑफ झाला होता आमचा, कारण ना समुद्राला ओहोटी आली होती आणि त्याच्यामुळं पाणी एकदम कोपऱ्यापर्यंत आलं होतं. समुद्रामध्ये पाणी ठेवायला जागा नव्हती आणि जाऊ पण शकत नव्हतो, जीव धोक्यात घालून. फॅमिलीसोबत होतो आपण आणि पोलीसवाले पण होते त्या ठिकाणी, ते अजिबात जाऊन देत नव्हते मित्रांनो. हा त्या शेंगाटा ब्रिज आहे आणि असे त्या ठिकाणी जरा रील्स वगैरे काढले, जरा फोटो वगैरे काढले, मस्त वाटलं भावांनो. आणि हा बघा मित्रांनो श्रीवर्धनचा बीच, एकदम भारी बीच आहे हा. परंतु समुद्राला ओटी आल्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये बिलकुल जाता नाही आलं, कारण त्या ठिकाणी होते पोलीसवाले आणि ते दांडाच घेऊन होते. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही पाण्यामध्ये उतरायचा आणि जीवाशी खेळायचा अजिबात प्लॅन नाही केला. तुम्ही पण करू नका मित्रांनो. त्याच्यानंतर बायकोसोबत अशी रील्स काढली मित्रांनो मस्तपैकी. बायकोचा हात हातात घेतला आणि मस्त असं चाललो मेवना आमचा व्हिडिओ काढत होता. एकदम भारी वाटत होतं, फिलिंग ढगात गेली होती मित्रांनो. बायकोसोबत रील्स वगैरे काढल्यानंतर सगळं फिरल्यानंतर आम्ही बसलो होतो. आता पुढचा प्लॅन काय करायचा, कुठं थांबायचं, कुठं झोपायचं नाही का, जेवण कुठं करायचं. त्यासाठी आम्ही असं समुद्राच्या ठिकाणी मस्त बसलो होतो आणि डिसिजन करत होतो. मग आमची सासू काय बोलली की आपण डायरेक्ट आता जाऊ हरिहरेश्वरला. म्हणलं आत्ता? हो म्हणले आत्ता जायचं आणि त्याच ठिकाणी मुक्काम करायचा, दर्शन घ्यायचं आणि तिथून दुसऱ्या दिवशी निघायचा, असा प्लॅन ठरला होता आमचा. त्याच्यानंतर मित्रांनो आलो बघा हरिहरेश्वरमध्ये. हरिहरेश्वरच्या आपल्या काळभैरवनाथाचं मस्त दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं. रात्रीच्या वेळेस खूप गर्दी वगैरे काही नव्हती, दुकानं वगैरे बंद होत चालली होती. सकाळ सकाळ उठलो आणि आपली गाडी टाकली बघा बोटीमध्ये, कारण आपल्याला जायचं होतं कुठं, तर बामकोटचा किल्ला बघण्यासाठी जायचं होतं. इथे लागले बघा माझे मित्रांनो 340 रुपये 7 पॅसेंजर आणि गाडीचे धरून 340 रुपये लागले. तुम्हाला खूप मजा येईल या ठिकाणी गाडी टाकण्यासाठी पलीकडे, कारण काय माहिती की मित्रांनो 100 किलोमीटरचा एडा पडतो जर या ठिकाणी बोटीत गाडी नाही टाकली तर. बोटीत गाडी टाकल्यानंतर सगळेजण वर येऊन बसले होते. मी पण असा बादशासारखा वरती येऊन बसलो होतो. एकदम वेगळा रुबाब होता आपला मित्रांनो या ट्रिपमध्ये. आणि आपलं जगणंच असं आहे, एकदम भारी पद्धतीने आपण जगत असतो. आणि बघा ही आमची गँग आहे सगळी, एकदम मस्त वरती बसली होती. गाड्या आमच्या खाली होत्या मित्रांनो आणि एकदम भारी वाटलं मित्रांनो. एकदम भारी गाडी आपली खाली, आपण वरती बसलोय. एकदम राजेशाही थाट असल्यासारखं आपला त्या ठिकाणी रुबाब होता. असंच त्यानंतर आम्ही गेलो बघा त्या बोटवाला कसा बोट चालवते ते पाहण्यासाठी. म्हणलं त्याला पण थोडा ब्लॉकमध्ये घेऊ, कारण तो पण खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर आपण बघा गेलो बामकोट किल्ल्यावरती, असं जरा फोटो सेशन केलं आणि बामकोट किल्ल्यापासून मित्रांनो हा खालचा नजारा बघा एकदम भारी वाटत होता. त्याच्यानंतर आपण आलो बघा डायरेक्ट हरणीच्या बीचवरती. का तर मासे खाण्यासाठी. परंतु आम्हाला माहीत नव्हतं की सीझन माशाचा संपला आहे, नारळी पौर्णिमेला त्यांचा धंदा बंद असतो. त्याच्यानंतर आपण असे जरा रील्स वगैरे काढले समुद्रामध्ये, आता जे ट्रेंडिंग रील्स आहेत त्यासाठी. त्याच्यानंतर भावांनो आम्ही गेलो समुद्रात पोहण्यासाठी आणि लाटण डायरेक्ट आम्हाला आत खेचलं होतं. पण आम्ही 3-4 जण होतो, त्यामुळं एकमेकाला धरून बाहेर आलो. पण त्या ठिकाणी असलेल्या माणसाने आम्हाला बोलला जरा असा नाही का की कशाला जाता, जीव धोक्यात घालता. बरोबर होतं त्या काकांचं, कारण असे बरेच घटना समुद्रावरती घडतात. कित्येक जण मृत्युमुखी पडतात, पाण्यामध्ये जातात आणि लाट त्यांना पाठीमागे घेऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही पण जीवाशी खेळू नका मित्रांनो. आणि त्याच्यानंतर बघा आलो महाबळेश्वरमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी
आणि असं जरा चालून बिलून मस्त म्हणलं रील्स वगैरे काढावं. एकदम बादशाह रुबाबसारखा चालत होतो आपण आणि भारी वाटत होतं मित्रांनो. महाबळेश्वरचा घाट चढताना उतरताना एकदम भारी वाटतं घाटामधून. फक्त काय झालं, पाऊस पडायला पाहिजे होता आणि काय त्याच्यानंतर पाऊस पण चालू झाला आणि मग घाटामध्ये एका ठिकाणी थांबलो आम्ही फोटो सेशनसाठी. धुकं पण पडलं होतं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाऊस पण येत होता, पण पाहिजे असा धबधबा वगैरे काही नव्हता चालू. त्याच्यामुळे जरा मूड पण ऑफ झाला होता. त्याच्यानंतर बायकोच्या यांच्या जरा असे फोटो बिटो काढले, जरा रील्स वगैरे काढले. त्याच्यानंतर आलो महाबळेश्वरमध्ये. बायकोला बसायचो घोड्यावरती. म्हणलं चल बाई तुझी ती पण हाऊस पूर्ण करतो. बायकोची हाऊस पण पूर्ण करायची होती. चला म्हणलं हा मस्त बादशाह घेतला, बायकोला पाठवली त्यासोबत ह्याच्यासाठी. त्याच्यानंतर आलो बघा हे बोटिंग करण्यासाठी. बोटिंगचा रेट होता मित्रांनो 6 माणसं 600 रुपये आणि आम्ही होतो 10 जण. मग आम्हाला 2 बोटी कराव्या लागल्या, 1200 रुपये गेले मित्रांनो. पण खूप एन्जॉय झाला, मज्जा आली. आपल्याला रील्ससाठी असला एक मस्त व्हिडिओ पाहिजे होता, आपण तो तसा काढला आणि त्याची रील्स एकदम भारी बनली आहे. ती पण पोस्ट केली आहे मित्रांनो, ती पण नक्की बघा. त्याच्यानंतर आणि ज्यावेळेस आपण हरेश्वरमधून बामकोट किल्ला बघण्यासाठी जात होतो त्यावेळेस गाडी अशा प्रकारे आपण शिपमध्ये चढवली होती. त्याचा हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. एकदम भारी वाटलं होतं, ढगात फिलिंग गेली होती एकदम भारी. म्हणजे हा आनंद मित्रांनो जीवनात पुन्हा नाही आहे. त्याच्यामुळं मस्त लाईफ जगा, मस्त एन्जॉय करा जीवनासोबत. एन्जॉय करा म्हणजे एन्जॉयच करायचा.